एक महिला प्रचंड चिडलेली, संतापून बोलणारी, गेट आउट ऑफ हिअर म्हणत रस्ता मोकळा करा म्हणणारी ही महिला संतापली होती राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर. कारण होतं गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत निघालेला मोर्चा. संसदेत विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केलाय असं म्हणत भाजपनं महिलांच्या सन्मानार्थ जन आक्रोश महिला पदयात्रा काढली. नारी शक्तीला पाठिंबा देण्यासाठी ही यात्रा काढल्याचं सांगण्यात आलं. पण या यात्रेला चांगलीच गर्दी जमली, ट्रॅफिक जाम झालं आणि संतापलेल्या एका महिलेनं थेट गिरीश महाजनांनाच धारेवर धरलं. पण मुंबईमध्ये नेमकं घडलं काय, या महिलेचं म्हणणं काय होतं, या सगळ्या राड्यावर नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आता सगळ्यात आधी या मोर्चाचं निमित्त काय होतं ते सांगते. तर महायुतीनं वरळीमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. महायुतीचं असं म्हणणं होतं की नारी शक्ती वंदन अधिनियमांसारख्या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करून विरोधी पक्षांनी महिलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्या विरोधात आंदोलन करण्याची हाक भाजपने दिली. आधी महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर वरळीमध्येच मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. वरळीचं जांभोरी मैदान ते NSCI डोम असा मोर्चाचा मार्ग ठरला होता. या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. पण शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी मात्र या मोर्चाकडे पाठ फिरवली आहे अशी चर्चा झाली. पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली त्या महिलेची, गिरीश महाजनांना धारेवर धरणाऱ्या नारी शक्तीची. जांभोरी मैदानातनं निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक होते, त्यामुळे साहजिकच रस्त्यावरची वाहतूक ही थांबली होती. त्याच वेळी एक महिला पुढे आली. ती मोर्चाच्या गर्दीमध्ये सहभागी झाली आणि तिनं थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच गाठलं. त्यावेळी महाजन हे काही माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. त्यावेळी ती महिला महाजनांना इंग्रजीमध्ये म्हणाली, तुमचं हे काय चाललंय? तुम्हाला जे बोलायचंय ते मैदानात जाऊन बोला. ट्रॅफिक थांबवू नका. गेट आउट ऑफ हिअर. महाजनांनी या महिलेचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर ती पुढे गेली. पण गिरीश महाजन आणि त्यांच्या आजूबाजूची गर्दी न सरकल्यानं ती महिला पुन्हा महाजनांकडे आली आणि म्हणाली की तुम्हाला सांगून कळत नाही का? तुम्हाला समजत नाही का? व्हॉट इज रॉंग विथ यू? इथं माग केवढं ट्रॅफिक झालंय, शेकडो गाड्या अडकल्यात. गेट आउट ऑफ हिअर. त्यानंतर गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांसोबत पुढच्या दिशेनं चालायला लागलीच पोलिसांनी या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली आणि या महिलेला मी तुमच्याशी बोलतो असं सांगितलं. पण ही संतापलेली महिला पोलिसांवर सुद्धा खवळली. कोई मेरे से बात नहीं करेगा, शट अप असं म्हणत या महिलेनं पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्या संदर्भात जाब विचारला. इथे या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झालेली असताना तुम्ही काय बघ्याची भूमिका घेत आहात असा सवाल सुद्धा या महिलेनं पोलिसांना विचारला. पोलीस अधिकारी या महिलेला मंत्री गिरीश महाजन यांच्याजवळ जाण्यापासून रोखत होते. पण या महिलेनं माझ्या अंगाला कोणीही हात लावायचा नाही असा इशाराच पोलिसांना दिला. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या महिलेला इथनं बाहेर काढा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर ही महिला तिथून स्वतःहूनच बाहेर निघून गेली. या सगळ्यामध्ये ही संतापलेली महिला काही अंतरच पुढे गेली, पण मोर्चा अजूनही संथ गतीनं सुरू असल्यानं आणि गर्दी पुढेच जात नसल्यानं या महिलेनं अक्षरशः बाटल्या फेकून मारल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे. आता या सगळ्यामध्ये ज्या महिलेची चर्चा होतीये ती महिला कोण आहे? तर या महिलेबद्दल फारसे तपशील पुढे आले नसले तरी ही महिला वरळी भागातली रहिवासी आहे. मंगळवारी ती जॉगिंगसाठी घरातून बाहेर पडली होती, पण रस्त्यावरच्या मोर्चामुळे गर्दी झालेली असल्यानं ती अडकून पडली. गर्दीमध्ये आणि ट्रॅफिक मध्ये बराच वेळ गेल्यानं ही महिला चिडली आणि तिचा रोष दिसला तो मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती. या महिलेनं मोर्चामुळे झालेल्या गर्दीचा केलेला विरोध यासाठी थेट महाजन यांना धारेवर धरणं आणि हे सगळं महिलांच्या आक्रोश मोर्चात घडणं, त्यामुळे विरोधकांनी सुद्धा गिरीश महाजन यांचा चांगला समाचार घेतलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवरती टीका करण्याची संधी या निमित्ताने सोडलेली नाहीये. महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या भगिनीनं वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडलेला आहे. महिला आरक्षणाचे आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करणाऱ्या भाजपचा डाव इंडिया आघाडीने आधीच आणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र या धाडसी भगिनीनं तोही डाव उधळून लावलेला आहे. आज फक्त मंत्री गिरीश महाजन यांना पळवून लावले. येणाऱ्या काळात देशातल्या महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतनं हकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजप भगाव, देश बचाव असं ट्विट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाजपला या सगळ्या संदर्भात धारेवर धरत महिला आरक्षणाच्या नावाखाली धुंदीत असलेल्या नेत्यांना वास्तवाचा चटका दिला तो एका महिलेनं. महिलांच्या प्रगतीचा रस्ता विरोधकांनी अडवला म्हणून बोंबाबोंब करणाऱ्यांना
जनतेचे रस्ते अडवून धरल्यावर सामान्य महिलेने त्यांना रस्ता दाखवला, यातच सगळं आलं. भाजपचं आंदोलन म्हणजे फक्त दिखावा होता, पण महिला आघाडी विरुद्ध एकटी महिला असा सामना झाला तेव्हा निकाल वास्तवाच्या बाजूनेच लागला, अशी खोचक प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर या सगळ्या संदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या महिलेचे फोटो ट्विट करत नोटंकी करणाऱ्या भाजपला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करून खऱ्या अर्थाने हजारो से भारी एक नारी हे सिद्ध केलंय. ही नारी शक्ती खऱ्या अर्थाने वंदनीय आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडनं जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो नारी शक्ती पुढे येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटरा फाडतील, अशा आशयाचं ट्विट केलेलं आहे. आता या सगळ्या घटनेसंदर्भात त्या महिलेने ज्या मंत्र्यांना म्हणजे गिरीश महाजनांना धारेवर धरलं होतं, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की ती महिला वाहतूक कोंडीमुळे वैतागलेली होती. गिरीश महाजन यांनी वरळीतला हा मोर्चा पार पडल्यानंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि राजकीय सहभागासाठी आरक्षण हा केवळ पर्याय नसून काळाची गरज आहे, तरीही नारी शक्ती वंदन अधिनियमासारखा ऐतिहासिक विधेयकाला विरोध करून काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगींनी पुन्हा एकदा महिलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालंय. या महिला विरोधी मानसिकतेविरोधात मुंबईमध्ये आवाज उठवत वरळीतील जांभोरी मैदान ते NSCI डोम अशी जनआक्रोश महिला पदयात्रा पार पडली आणि हजारो महिलांसोबत पदयात्रेत सहभागी होत काँग्रेसच्या दुटप्पी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. ही पदयात्रा केवळ निषेध नव्हती, तर महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी उभ्या राहणाऱ्या जनशक्तीचं प्रभावी प्रदर्शन होतं, असं ट्विट सुद्धा केलंय. सोबतच त्यांनी मोर्चाचे फोटो सुद्धा सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये एका महिलेनं महिलांसाठीच्या मोर्चामध्ये महाजन यांना धारेवर धरल्याची आणि काँग्रेसला टार्गेट करण्यासाठी काढलेला मोर्चा एका महिलेला झालेल्या त्रासामुळे भाजपवरतीच बुमरँग झाल्याची टीका सुद्धा व्हायला लागली आहे. ही सगळी घटना, त्या महिलेचा रोष आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.